ठीक आहे, तर सेम एक्झाम्पल कोणाबद्दल करायचं तुम्हाला? मॅग्नेशियम बद्दल करायचं आहे. आपण इलेक्ट्रोव्हॅलेन्स म्हणजे काय ते बघितलं. इलेक्ट्रोव्हॅलेन्स काय दाखवतं? दिस शोज द नंबर ऑफ युनिट चार्जेस ऑन एन आयन. एखाद्या आयनवर चार्जेस किती आहे त्याला जे आपण त्याच्या काय म्हणत असतो? इलेक्ट्रोव्हॅलेन्स म्हणत असतो. जस्ट टेक एन एक्झाम्पल फॉर सोडियम. आता सोडियमच्या डोक्यावर +1 चार्ज आहे, म्हणजे यासाठी इलेक्ट्रोव्हॅलेन्स किती आला? +1 आला. क्लोरीनच्या डोक्यावर -1 चार्ज आहे, त्यामुळे याच्यासाठी इलेक्ट्रोव्हॅलेन्स किती आला? -1 आला. सेम तुम्हाला याचं आणि याचं होमवर्क म्हणून करायचं आहे. ठीक आहे, ज्यांनी केलेलं नाही परत करा. नाउ द फॅक्टर्स अफेक्टिंग द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. आता आपण आयोनिक बॉन्ड बघतोय. ठीक आहे, तर ह्या आयोनिक बॉन्ड बनण्यासाठी असे कोणते फॅक्टर आहे की जे अफेक्ट करतात? तर परत लक्षात ठेवायचं आहे, काल बघितल्यानुसार आपण आयनायझेशन एन्थाल्पी है, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी है, लैटिस एनर्जी या फिर एन्थाल्पी है. ठीक है, और ये जो लैटिस एनर्जी होता है या फिर लैटिस एन्थाल्पी होता है, इट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ आयन. एखादा आयन आहे त्याची साईज किती आहे, तो छोटा आहे का मोठा आहे. अँड द चार्ज ऑफ एन आयन, की त्याच्यावर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, +2 आहे, +3 या फिर निगेटिव्ह चार्ज आहे काय. ठीक आहे, सो दिस थिंग यू मस्ट रिमेंबर. We have seen this about all information about the ionic bond. आता आपण कोव्हॅलेंट बॉन्ड बद्दल बघू. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय असतं बघा, आपण 9th मध्ये आणि 10th मध्ये याच्याबद्दल अनेकदा बघितलेलं. ज्यावेळेस कोणते पण दोन स्पेसिस, सपोज हा ए आणि हा बी आहे, हे काय करतात? एक इलेक्ट्रॉन शेअर करतात, किंवा सॉरी इलेक्ट्रॉनची एक पेअर शेअर करतात. त्यावेळेस कोणता बॉन्ड फॉर्म होतो? कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड इज नथिंग बट द शेयरिंग अ पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. याद रखना, इधर पेयर वर्ड है. पेयर का मतलब क्या होता है? जोड़ी. आणि जोडी किती लोकांची असते? नेहमी 2 लोकांची असते. ठीक आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सिंगल बॉन्ड बोलेल तर त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन असतील? 2 इलेक्ट्रॉन असतील. बरोबर आहे. जर मी डबल बॉन्ड बोलेल तर त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन असतील? 2 4 इलेक्ट्रॉन असतील. ज्यावेळेस ट्रिपल बॉन्ड असेल त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन असतील? 6 इलेक्ट्रॉन असतील. मला सांगा बरं, ज्यावेळेस क्वाड्रल बॉन्ड असेल, म्हणजे 4 बॉन्ड ज्यावेळेस एकदा फॉर्म होतात त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन असतील बरं? कमेंट करून सांगा मला. जब 4 बॉन्ड आ गए एक ही जगह पर तो टोटल इलेक्ट्रॉन्स कितने होंगे वहां पर? 8 8 8 8. ओके 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 ओके, वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड. बेटा एक बात बताओ, मैं कभी है ना, ये जो बॉन्ड है ना, ये फॉर्म होता ही नहीं है. मॅक्झिमम ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो, त्याच्यानंतर क्वार्टरली बॉन्ड कधी फॉर्म होतच नहीं. ठीक है, तो ये बात आपको याद रखना है. आंसर बराबर है लेकिन गलत है, क्योंकि ये जो क्वार्टर बॉन्ड है ये कभी फॉर्म होता ही नहीं है. हे बघा, बाजूला आपल्याला एक्झाम्पल दिले. फर्स्ट हायड्रोजन मॉलिक्युल्स आहे, याच्यामध्ये बघा हायड्रोजन आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतात. हे एकमेकांचे इलेक्ट्रॉन बघा या ठिकाणी काय करताय? शेअर करताय. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजनची बघा ड्युप्लेट कंप्लीट होऊन गेली आणि ही आपण हायड्रोजनची ड्युप्लेट कंप्लीट होऊन गेली. देन वी हॅव एक्झाम्पल ऑफ O2 मॉलिक्यूल. या ठिकाणी बघा 2 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आहे. प्रत्येक आपल्याला माहिती ऑक्सिजनचे ॲटॉमिक कॉन्फिगरेशन, सॉरी ॲटॉमिक नंबर 8 आहे, म्हणजे ॲटॉमिक कॉन्फिगरेशन आलं 2 6. इट हॅज 6 इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलेन्स शेल. आता हे काय करतात? प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन शेअर करून घेतात. बरोबर आहे. म्हणजे बघा, आता ही ऑक्सिजनचा आपण विचार केला, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7 8. ऑक्टेट कंप्लीट होऊन गेली. ही ऑक्सिजन साठी बघा 1 2 3 4 1 2 3 4 8 होऊन गेली, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होऊन गेली. बरोबर आहे. आणि डबल बॉन्ड जो असतो आपण तो त्यांना 2 रेषेने दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला होमवर्क दिलं होतं मी, H2O चं बघा मॉलिक्यूल आहे. प्लीज ट्राई टू राइट इट डाउन. ठीक है, ये जो फिगर इसको राइट करने का देखो, जिसको जो आपको आपकी क्लियरिटी में हेल्प करेगा. नाउ आपण इथपर्यंत आलो होतो. त्याच्या अगोदर आपण पहिले फॉर्मल चार्ज, त्यानंतर आपण फॉर्मल चार्ज पण बघितलं होतं. अँड देन वी हॅव सीन दी लिमिटेशन ऑफ ऑक्टेट. तर बघा, आता लिव्हिस रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल मॉलिक्यूल. आता जे लिव्हिस आहे यांनी एखादा मॉलिक्यूल आहे त्याला सिंपली कसं रिप्रेझेंट करा त्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याबद्दल आपण बघणार आहे. आपल्याला बघा एक्झाम्पल दिले आणि ते लिव्हाइस रिप्रेझेंटेशन कसं आहे ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. सगळ्यात अगोदर बघा मित्रांनो, आपण आहे ना कार्बन मोनॉक्साईड मॉलिक्यूलचं बघत होतो. चला आता बघूया बरं याच्याबद्दल कसं आहे.
सो हिअर वी आर. हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे. बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कार्बन मध्ये मित्रांनो आउटर मोस्ट शेलला किती इलेक्ट्रॉन असतात? 4 असतात. 1 2 3 4. ऑक्सिजन कडे किती असतात? 6 असतात. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, सगळ्यात सिम्पली पहिले काय करायचं, त्याच्यामध्ये पहिली कंडिशन करू आपण. सिंगल बॉन्ड म्हणजे कार्बन ऑक्सिजन यांनी किती किती एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला. बरोबर आहे. ऑक्सिजन कडे किती उरले बघा. आता या ठिकाणी यांनी हा इलेक्ट्रॉन दोघींनी शेअर करून घेतला. याच्याकडे किती उरले? 1 2 3 4 5. याच्याकडे किती उरले बघा? 1 2 3. सांगा बरं, या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कंप्लीट दिसते का तुम्हाला? कार्बनची व्हॅलेन्सी आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कंप्लीट दिसते का? म्हणजे 8 इलेक्ट्रॉन दिसतंय का यांच्याकडे? बघा बरं, कार्बनकडे किती? 1 2 3 4 5 6. म्हणजे कार्बनची इथं कंप्लीट नाहीये. ऑक्सिजनकडे बघा 1 2 3 4 5 6 7. इथे पण 7 आहे, याची पण कंप्लीट नाहीये. चला आता दुसरं एक्झाम्पल ट्राय करू आपण. बी. तर बघा आता या ठिकाणी कार्बनने आणि ऑक्सिजनने काय केलं, यांनी 2 इलेक्ट्रॉन शेअर करून घेतले. 1 2 म्हणजे प्रत्येकाचे बघा याचे 2 आणि याचे 2. कार्बनकडे बघा 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, मग किती उरले? 1 आणि 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनने बघा 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, मग किती उरले? 4. 1 2 3 आणि 4. नाउ जस्ट लुक ॲट हिअर आणि मला सांगा बरं की जो कार्बन आहे त्याची ऑक्टेट कंप्लीट दिसते का बरं तुम्हाला? या एक्झाम्पल मध्ये हा जो कार्बन आहे याची ऑक्टेट कंप्लीट दिसते का? नहीं दिसत आहे. कैसे नहीं? देखो 1 2 3 4 5 and 6 म्हणजे पॉसिबल नाहीये. ऑक्सिजनची बघा बरं, ऑक्सिजनची दिसते का? ऑक्सिजनची या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट दिसते का? सांगा तर बरं मला. हो, ऑक्सीजन दिसते सर. 1 2 3 4. और ये 2 मतलब 1 2 3 4 बन गए 8. मतलब हा सर इथं. पण आपल्याला दोघींची काय करायची या ठिकाणी? ऑक्टेट कंप्लीट करायची. तर बघा मित्रांनो, अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस काय होतं की जी ऑक्सिजन आहे बघा, ऑक्सिजनच्या डोक्यावर एक लोन पेअर दिसते आपल्याला. मग ऑक्सिजन काय करतो? ही जी एक लोन पेअर आहे तिला तो सॅक्रिफाईस करून देतो. बरोबर, तिला काय करून देतो? तो सॅक्रिफाईस करून देतो. म्हणजे बघा हे जे स्ट्रक्चर आहे आता असं बनेल, कार्बनचे 2 लोन इलेक्ट्रॉन्स, ही जी इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली त्यामुळे 1, हे 2 ऍज इट इज 2 3 आणि ऑक्सिजन आहे त्याचे उरले किती? 1 आणि 2 इलेक्ट्रॉन. बघा मित्रांनो, या ठिकाणी याने याची लोन पेअर शेअर केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे याने कोऑर्डिनेशन केलंय कार्बन सोबत, याने कार्बनला मदत केलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय बोलत असतो? कोऑर्डिनेटेड बॉन्ड. बरोबर आहे. याला काय म्हणत असतो? कोऑर्डिनेटेड बॉन्ड. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघणार ना, यांनी पण बघा इलेक्ट्रॉनला काय केलंय मित्रांनो? शेअर केलंय. इलेक्ट्रॉनला दोघींनी शेअर केले, पण इथं मला सांगा त्यांनी इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनला शेअर केलंय का? इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला म्हणजे कार्बनने जेवढे टाकले तेवढे ऑक्सिजनने पण एवढे इलेक्ट्रॉन टाकले का या ठिकाणी? सांगा तर बरं मला. नाही टाकलेले. ओके, बघा कार्बनचे फक्त किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2 आणि 3 4 आहे. पण ऑक्सिजनचे बघा किती आहे? 1 2 3 4 आहे अँड 5 6. ठीक आहे. या ठिकाणी कार्बनचे 4 आहे आणि ऑक्सिजनचे किती? 6 आहे. म्हणजे जे कोऑर्डिनेट बॉन्ड असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, बट त्यामध्ये इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची शेअरिंग कधीच नाही होत. याच्या उलट जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो, कोणता बॉन्ड? कोव्हॅलंट, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची जी पेअर असते, सॉरी इलेक्ट्रॉनची जी शेअरिंग होते ती कशी होत असते मित्रांनो? इक्वल होत असते. एवढं लक्षात ठेवायचं. हा पॉइंट इंपॉर्टंट है, सांगा असं वाटलं म्हणून सांगितलं. तो ये था कार्बन मोनॉक्साइड के बारे में. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपल्याकडे कोणतं होतं? NO2-. बरोबर आहे. कोणतं आहे? NO2-. आता सिम्पली कसं करायचं बघा. पहिले मी लिहिलं या ठिकाणी ऑक्सिजन, इथे लिहिलं नायट्रोजन, या ठिकाणी लिहिलं ऑक्सिजन. यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड दाखवून तुम्ही पहिले 1 and 2. आता मला सांगा बरं मित्रांनो, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? सांगा बरं. आउटर मोस्ट शेल मध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? व्हेरी गुड. 6 आहे. 1 2 3 4 5 6. इथे पण बघा 1 2
3 4 5 आणि 6. बरोबर आहे, येतो हो गया. नाउ जस्ट लुक एट इट. बघा खूप इम्पॉर्टंट आहे आता मी जे सांगणार. नायट्रोजन आहे मित्रांनो, नायट्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7 आहे, म्हणजे 2 आणि 5. म्हणजे नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 5 इलेक्ट्रॉन असतात. आता बघू बरं नायट्रोजन कडे इथे किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2 3 4 आणि बघा उरला हा 5. पण बघा मित्रांनो या ठिकाणी एक चार्ज दिसतोय, कोणता? मायनस आहे. जर मायनस चार्ज आहे म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे का? याने इलेक्ट्रॉन दोन आपल्या म्हणजे याने इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे का याने इलेक्ट्रॉन डोनेट केलेला आहे? सांगा बरं. इफ हा जो मॉलिक्यूल आहे याच्यावर मायनस चार्ज आहे, व्हेरी गुड, इसने इलेक्ट्रॉन गेन किया है, म्हणजे हा जो मायनस चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे, त्यामुळे याच्यासोबत आपण कोण दाखवायचे? एक अशी एक लोन पेअर. ठीक आहे, देन वी कॅन शो लोन पेअर हिअर. ठीक आहे, आपण काय दाखवली या ठिकाणी? अशी एक लोन पेअर दाखवली. बरोबर आहे. बघा आता मित्रांनो, आता पुढे काय होईल? आता ही जी या ठिकाणी तुम्हाला एक लोन पेअर दिसते ना कोणाची? ऑक्सिजनची, ती सॅक्रिफाईस करून देईल स्वतःला आणि तिचे रूपांतर कशामध्ये होऊन जाईल? एक बॉन्ड मध्ये होऊन जाईल. ते कसं बघा? ऑक्सिजन ही 1 2 3 4 ऍज इट इज. आता ही बघा हिने इकडे आली, येऊन गेली बॉन्ड मध्ये. हा बॉन्ड खालचा ऍज इट इज. नायट्रोजन, बरोबर आहे, हा सिंगल बॉन्ड ऍज इट इज. आणि हा ऑक्सिजन त्याच्या डोक्यावर 1 2 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन ऍज इट इज. बरोबर आहे. पण मित्रांनो काय असतं माहिती का? हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे कधी असं कॉन्स्टंट नाही राहत. याच्यामध्ये चेंजेस होत असतात. हा जो बॉन्ड आहे बघा, आता सॉरी बॉन्ड नाही, ही जी लोन पेअर आहे ती इथं पण प्रेझेंट आहे, इथं पण प्रेझेंट. त्यामुळे बघा हे स्ट्रक्चर मी अजून कसं लिहू शकतो? सेम पद्धतीने. ऑक्सिजन 1 2 3 4 5 6, सिंगल बॉन्ड नायट्रोजन 2 1 2, ऑक्सिजन दिस वन अँड दिस वन अँड दिस वन. बघा हे एकमेकांचे मिरर इमेजेस सारखे दिसतात. बरोबर आहे. हे जे दोघे स्ट्रक्चर मी या ठिकाणी काढलेले, दीज आर नथिंग बट दी रेझोनन्स स्ट्रक्चर. बरोबर आहे. हे का असतं मित्रांनो? एक प्रकारचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आणि याला एकदम म्हणजे मेथोडिकली रिप्रेझेंट करायचं राहिलं तर कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण? बघा, ऑक्सिजन नायट्रोजन ऑक्सिजन, हे बघा इथे डॉटेड लाईन काढली मी, इथे पण एक डॉटेड लाईन काढली आणि दोघींना बघा 1 2 1 2 4 इलेक्ट्रॉन 1 2 1 2. हे डॉटेड लाईन काय सांगते? एक तर हा डबल बॉन्ड इकडे राहू शकतो किंवा एक तर हा डबल बॉन्ड म्हणजे इकडे तिकडे काय होतं एकमेकांना हे शिफ्ट करता असं. So this is just about the resonance structure. Just try to remember it. Try to figure it out. सगळ्यात इम्पॉर्टंट काय करा बघा तुम्ही, मी परत एकदा सांगतो तुम्हाला, मी NO2 मायनस लिखो. लिखने के बाद सेंट्रल एटम बघा नायट्रोजन आहे, नायट्रोजन मध्ये लिहिला, ऑक्सिजन इकडे आणि ऑक्सिजन इकडे. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहे? 2 इलेक्ट्रॉन, 1 2 1 2. सगळ्यांना माहिती ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती? 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती? 5 इलेक्ट्रॉन असतात. इथे बघा 1 2 3 4 ऑलरेडी इथे लिहिला 5वा, पण इथे बघा कोणता चार्ज आहे मित्रांनो? मायनस चार्ज आहे, म्हणून ना 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आलं. आता सिम्पली काय होतंय की कोणती पण एक लोन पेअर तुम्ही इथली घ्या किंवा इथली घ्या, ही काय करेल? स्वतःला सॅक्रिफाईस करून देईल आणि लोन पेअरचे रूपांतर कशामधून येईल? बॉन्ड मध्ये, म्हणजे ही या ठिकाणी येऊन लागेल. ठीक आहे, देअरफॉर इट बिकम स्ट्रक्चर लाईक, ही लोन पेअर इथं आली, 1 बॉन्ड 2 बॉन्ड 1 2 3 4 5 6, या फिर इसका उल्टा स्ट्रक्चर कैसा लिख सकते हैं हम उसको? ऑक्सीजन 1 2 3 4 5 6, सिंगल बॉन्ड नाइट्रोजन, डबल बॉन्ड 1 2 3 4. क्लियर है का? सांगा बरं आता है हे क्लियर आहे का? देन वी विल मूव फॉरवर्ड. ठीक आहे, ही जी फिगर आहे तिला कमीत कमी 2 ते 3 वेळेस ट्राय करा तुम्ही स्वतः. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ही क्लियर होण्यात मदत होईल. नाउ वी विल मूव टुवर्ड अवर. तो देखो
त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर वी हॅव सीन फॉर्मल चार्ज. NF3 मध्ये एफ चे बॅलन्स शेल किती, एफ चे बॅलन्स शेल किती असतो. ओके, हे बघ बेटा NF3 पहिले मला बघून. ओके ठीक आहे. NF3 मध्ये आता बघा सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती का, अशा वेळेस नायट्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. किती आहे 2 and 5. फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे 2 and 7. बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता बघा मित्रांनो हा NF3 आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आपण. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर बघा सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, सेंट्रलला कोण, सेंट्रल ॲटम कोण आहे, नायट्रोजन. F आणि F, बरोबर आहे. सिंगल बॉन्ड दाखवून दिले आपण सगळीकडे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिंगल बॉन्ड दाखवल्यानंतर की जेवढे पण फ्लोरीन आहे किंवा नायट्रोजन आहे यांच्यामध्ये व्हॅलेन्स मध्ये किती इलेक्ट्रॉन उरलेले, बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फ्लोरीनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. म्हणून 1 2 3 4 5 6 आणि बघा या ठिकाणी आणि 1 इलेक्ट्रॉन इथं शेअर केलेला. कळत आहे. त्या प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्ही परत सांगतो, तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. आपण मित्रांनो फॉर्मल चार्ज बघितला, आज परत आपण हे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर फॉर्मल चार्ज म्हणजे काय असतो, त्याचा उपयोग कशासाठी होतो की एखाद्या मॉलिक्युल मध्ये किंवा एखाद्या वगैरे काही फॉर्म्युला दिलाय, त्या फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या स्पेसिस वर एकूण चार्ज किती आहे तो काढण्यासाठीचा उपयोग होत असतो. ठीक आहे. तर बघा मी याच्यापैकी कोणतं पण एकच करेल, उरलेले 2 तुम्हाला करायला लागेल. सांगा बरं 1 2 3 पैकी कोणतं करायचं आहे. चलो कमेंट करके बताओ मुझे, ये 1 2 3 में से कौन सा करना है. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके 3 करायचं, ठीक आहे. आपल्याला नेहाने सांगितलं की सर 3चं करा म्हणून. असं आता बघा याच्यावर फॉर्मल चार्ज किती आहे तो कसा काढणार. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्री ॲटम. मला सांगा बरं ऑक्सिजनच्या फ्री ॲटम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकूण किती असतात. व्हेरी गुड, 6 असतात. मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. आता याच्यामध्ये एकूण जे लिव्हिस डॉट म्हणजे ज्यांनी पेअरिंग मध्ये भाग घेतलेला नाहीये असे इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा बरं. व्हेरी गुड, ते पण किती आहे 6. बघा कुठे आहे 1 2 3 4 5 6 मायनस 1/2 ब्रॅकेट मध्ये टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, सॉरी टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग शेअर्ड इलेक्ट्रॉन. आता याने ज्याच्यासोबत बॉन्डिंग केली आहे त्या ठिकाणी याने किती इलेक्ट्रॉन शेअर केले सांगा बरं. सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड असेल म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. देयरफॉर किती 2 इलेक्ट्रॉन्स. अरे कुछ नहीं करना है, हे बघा 6 गेला, हा 6 गेला, 2 1 जा 2 म्हणजे उत्तर किती आलं -1. म्हणजे हा जो आपला ऑक्सिजन आहे थर्ड नंबर वाला याच्यावर चार्ज कोणता असणार आहे -1 चार्ज असणार आहे. दिस इज दॅट काइंड ऑफ सिंपल. व्हेरी गुड सायली. अगेन आय एम सेइंग दिस, प्लीज ट्राय टू सॉल्व दिस वन अँड दिस वन ऑल्सो. ठीक है, मैं तुम्हाला वरती काही एग्जाम्पल पण दिले आहे तर तुम्ही ते करताय. तर देखो ऐसे क्वेश्चन बन सकते हैं, हे एकदम सिंपल टाइपचे प्रश्न आहे. देन वी हॅव सीन लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल, की ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स काय आहे. ठीक आहे, व्यवस्थितपणे वाचायची आहे आणि करण्याच्या. हे 2 एक्झाम्पल आहे, PF5 चे आहे आणि SF6 आहे. ठीक आहे, या ठिकाणी हा सल्फर, इथे सल्फर आहे, फॉस्फरस झालं, SF6 आहे. आता बघा नॉर्मली काय असतं आपल्याला माहिती आहे, कोणत्या पण ऍटमच्या व्हॅलेन्स शेल असते त्यामध्ये किती मॅक्झिमम किती 1 इलेक्ट्रॉन असतात. जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन येऊ शकतात. पण या ठिकाणी बघा जे फॉस्फरस आहे, फॉस्फरस पेंटाफ्लोराइड जे पण आहे त्याच्यामध्ये बघा एकूण 10 इलेक्ट्रॉन दाखवत आहे आणि जे सल्फरचा जो कंपाऊंड आहे त्यामध्ये किती 12 इलेक्ट्रॉन दाखवत आहे. हे काय एक प्रकार त्याच्यावालं लिमिटेशन्स आहे. तर लिमिटेशन आहे ते करण्याचा प्रयत्न करा. नाउ
दिसतंय का बरं? सांगा बरं मला तुम्हाला सगळ्यांना. बॉन्ड लेंथ, कोव्हॅलेंट रेडियस, वंडरवॉल रेडियस. ओके, चलो. नाउ व्हाट इज द बॉन्ड लेंथ? तो सबसे पहले बॉन्ड लेंथ क्या है? बघा, हा जेम्स बॉन्ड नहीं है, नहीं तुम्ही सगळे 0007 कमेंट करणार. ठीक है, ये बॉन्ड लेंथ है, ये बहुत छोटा होता है, जो हम कभी देख नहीं पाते हैं, वगैरह वगैरह जो भी है. डेफिनेशन वरून बघा, डेफिनेशन इंपॉर्टंट है. इट इज इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड ॲटम्स. बघा, कोणते पण दोन ॲटम आहे, सपोज ॲटम ए आणि हा ॲटम बी आहे, यांचे हे काय न्यूक्लियस आहे. तर या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे, बरोबर आहे, त्यालाच आपण काय बोलत असतो, त्याची वाली बॉन्ड लेंथ. ठीक आहे, त्यालाच आपण काय बोलत असतो, त्याची बॉन्ड लेंथ असं म्हणत असतो. परत एकदा सांगतो मी, बघा कोणतेही दोन ॲटम आहे, सपोज दिस इज ॲटम ए अँड दिस इज ॲटम बी, तर यांच्यामध्ये इक्विलिब्रियम स्टेटला, एखाद्या स्टेटला न्यूक्लियर पासून, दोघींच्या न्यूक्लियर पासून असणारं जे काही अंतर आहे, हे बघा, हे जे काही अंतर आहे, त्याला जे आपण काय बोलत असतो, त्याची वाली बॉन्ड लेंथ असं म्हणत असतो. ठीक आहे. आता सर, बॉन्ड लेंथ कशी मेजर केली जाते, याला कशी मोजली जाते, एक्झाम मध्ये विचारू शकता. इट कॅन बी मेजर्ड बाय स्पेक्ट्रोस्कोपी, एक्सरे डिफ्रॅक्शन अँड इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक्स. या काही टेक्निक्स आहे की ज्याचा उपयोग होत असतो बॉन्ड लेंथ मोजण्यासाठी. कोणकोणती फक्त लक्षात ठेवायची आहे? स्पेक्ट्रोस्कोपी आहे, एक्सरे डिफ्रॅक्शन मेथड आहे अँड इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक आहे. दिस मेथड आर यूज टू मेजर द बॉन्ड लेंथ. ठीक आहे, या में कॉल ना करो, यांचा उपयोग होत असतो बॉन्ड लेंथ मेजर करण्यासाठी. आता बघा, कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय? इट इज मेजर्ड approximately as the radius of atom's core which is in contact with the atom of adjacent atom in bonded situation. एग्जाम्पल देखो, ये ओके, ये कोव्हॅलेंट रेडियस का एग्जाम्पल आहे. चलो ठीक आहे. तर कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय असते बघा, दोन ॲटम आहे, सपोज दिस इज ॲटम ए अँड दिस इज ॲटम बी, बरोबर आहे. ते काय आहे, पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट मध्ये बघा या ठिकाणी. तर इथून ते इथपर्यंत दोघींच्या सेंटर पासून असणारी जी काय, एक मिनिट, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, सॉरी. नाउ कोव्हॅलेंट रेडियस. तर कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय असते, तर बघा, इथून एखाद्या पर्टिक्युलर ॲटमच्या सेंटर पासून हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिसतोय ना तुम्हाला, इथपर्यंत असणारी जी रेडियस आहे मित्रांनो, त्याला आपण काय बोलत असतो, त्याची वाली कोव्हॅलेंट रेडियस बोलत असतो फॉर दॅट ऑफ पर्टिक्युलर ॲटम. तशी बघा, ही जी बी आहे, फॉर ॲटम बी, रेडियस कुठून कुठपर्यंत असेल, इथून ते इथपर्यंत असेल, बरोबर आहे. आणि जी बॉन्ड लेंथ असते, इट इज दिस सम ऑफ दिस बोथ. म्हणजे सपोज आर ए इज द कोव्हॅलेंट रेडियस फॉर ॲटम ए, आर बी ही कोव्हॅलेंट रेडियस आहे बी ॲटमची. तर जी बॉन्ड लेंथ असणार आहे मित्रांनो, काय सांगतोय मी, बॉन्ड लेंथ ती कशी असेल, आर ए प्लस आर बी. हा फॉर्म्युला तो फक्त लक्षात ठेव. ओके, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज एक ॲटम आहे, त्याची बॉन्ड लेंथ दिली मला 10 मीटर. फक्त एक एक्झाम्पल आहे, त्या दृष्टिकोनातून बघा, एवढी मोठी कधी राहत नाही, बरोबर. आणि जो दुसरा एक ॲटम आहे आर ए, त्याची वाली तुम्हाला कोव्हॅलेंट रेडियस दिलेली आहे 3.4 मीटर. मग आर बी जो दुसरा ॲटम आहे, त्याची कोव्हॅलेंट रेडियस मला सांगा बरं, ती किती असेल? ऑप्शन नंबर ए 5.4, ऑप्शन नंबर बी 6.4, ऑप्शन नंबर सी 8.4 आणि ऑप्शन नंबर डी 7. सांगा बरं, ए बी सी डी पैकी कोणतं असेल? व्हेरी गुड पलक, बी ऑप्शन असेल. खूप सिंपल आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, आर इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. आपल्याला बघा आर दिलेला आहे, आर ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. आर ए ची व्हॅल्यू बघा, आर ए ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 3.4. आर बी आपल्याला फाइंड करायची है, देयरफॉर आर बी इक्वल टू, इसको उधर ले जाओ, ये प्लस है उधर जाएगा माइनस हो जाएगा. 3.4 म्हणजे किती आलं उत्तर आपलं, 6.4. सो ऐसे क्वेश्चन आ सकते हैं. देखो अगेन आई एम रिपीटिंग, बॉन्ड लेंथ का मतलब क्या होता है, इट इज ए डिस्टेंस बिटवीन द टू न्यूक्लियस ऑफ द टू ऍडजसेंट ॲटम. कोणते पण दोन ऍडजसेंट वाले ॲटम घ्या, कोणते पण दोन जवळचे ॲटम घ्या,
त्या दोघी ऍटम मधल्या न्यूक्लियस पासूनचे असणार जे अंतर आहे त्याला आपण काय बोलत असतो, बॉन्ड लेंथ म्हणत असतो. बरोबर आहे. आता कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय असते, एखादा ऍटम आहे, हे सिंपल समजा पर्टिक्युलर ऍटमची एखादी रेडियस. बरोबर आहे. आता बघा हा ऍटम ए मित्रांनो, हा त्याची जी काही रेडियस असणार आहे तिला जे आपण कोव्हॅलंट रेडियस म्हणतो. ठीक आहे. हा ऍटम बी आहे, त्याची कोव्हॅलंट रेडियस किती आहे, आर बी आहे, इथून तर एवढी. ओके. मला सांगा बरं मित्रांनो, जर सपोज Cl2 मॉलिक्युल आहे, याच्यासाठी जी बॉन्ड लेंथ आहे, बरोबर आहे, Cl2 साठी बॉन्ड लेंथ सपोज 50 पिकोमीटर दिलेली आहे, तर त्याची ऍटॉमिक रेडियस किती असेल सांगा बरं. ऍटॉमिक रेडियस किती असेल, एक Cl2 मॉलिक्युल आहे, त्याच्यासाठी बॉन्ड लेंथ दिली तुम्हाला 50 पिकोमीटर. ओके, तर त्यासाठी त्याची ऍटॉमिक रेडियस किती असेल सांगा बरं मला. अरे किसी को नहीं है, पर देखो व्हेरी गुड अनिकेत, 25 होंगी. बघा परत एकदा लक्ष द्या, बॉन्ड लेंथ म्हणजे काय असते. सपोज दिस इज वन ॲटम ऑफ क्लोरीन आणि दिस इज अनदर ॲटम ऑफ क्लोरीन. अरे वा, छान निघाले. हे दोघे एकमेकांच्या काय मित्रांनो कॉन्टॅक्ट मध्ये. इथून इथपर्यंत असणारी काहीतरी त्याची रेडियस असेल आणि इथून याची काहीतरी असणारी रेडियस असेल. मला सांगा बरं, क्लोरीनचा ॲटम सारखा आहे, दोघींची रेडियस पण कशी सारखी असेल, म्हणजे जरी हा आर ए हा आर बी आहे, पण क्लोरीन साठी आर ए इक्वल टू आर बी असेल. बरोबर आहे. का बरं असं असेल, कारण क्लोरीन इज नथिंग बट द सेम ॲटम, सेम स्पेसिस आहे. आपल्याला बॉन्ड लेंथ दिली, बॉन्ड लेंथ म्हणजे इथून ते इथपर्यंत अंतर दिलेलं आहे, किती ते 50 पिकोमीटर दिलेलं आहे. मला सांगा बरं मित्रांनो, इथून ते इथपर्यंत 50 पिकोमीटर दिलेलं आहे, म्हणजे आर इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. आर ची व्हॅल्यू 50 पिकोमीटर आहे, पण या ठिकाणी दोघी एकच सारखे म्हणजे 2 RA होऊन गेलं. या ठिकाणी हा 2 खाली चालला जाईल, देअरफॉर RA इक्वल टू 25 पिकोमीटर. ह्या ज्या गोष्टी त्या फक्त लक्षात ठेवा की फॉर ए सिमिलर ॲटम बॉन्ड लेंथ जी असते ती कशी असते, हाफ असते. सॉरी, फॉर सिमिलर ॲटम जी कोव्हॅलंट रेडियस जी असते ती किती, हाफ असते ऑफ दॅट ऑफ ए बॉन्ड लेंथ. ठीक आहे. देन वी हॅव द वंडरवॉल रेडियस. ओके, आता वंडरवॉल रेडियस काय आहे, इट रिप्रेझेंट द ओव्हरऑल साइज ऑफ द ॲटम विच इन्क्लूड इट्स व्हॅलन्स शेल इन नॉन बॉन्डेड सिच्युएशन. ठीक आहे, ही एक प्रकारे ॲटमची ओव्हरऑल साइज दाखवायचा प्रयत्न करत असते आपल्याला. इट इज हाफ ऑफ द डिस्टेंस बिटवीन टू सिमिलर एटम्स इन सेपरेट मॉलिक्यूल इन सॉलिड. चलो ये बात, ये कोई काम का नहीं है, इसको छोड़ दो. खाली इतना याद रखो कि ये एटम का साइज दिखाने का काम करता है. अब बॉन्ड लेंथचा बघा या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे, वेअर बॉन्ड लेंथ इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आर, म्हणजे कोव्हॅलंट रेडियस आहे बघा स्मॉल आर ए आणि स्मॉल आर बी ने दाखवलेली. ठीक आहे. बघा आता काही 5 मिनिटांमध्ये आपली ही जी पहिली मीटिंग आहे ती संपते. ठीक आहे. मी तुम्हाला परत 5 मिनिटचा आता गॅप देतो सगळ्यांना. 5 मिनिटांमध्ये सगळे फ्रेश होऊन द्या, देन वी विल स्टार्ट अवर नेक्स्ट मीटिंग. ठीक आहे. आज जास्त नाही, हे जे चैप्टर है मित्रों अगदी हळूहळू बहुत प्यार से करना है, हे बहुत धीरे धीरे. आणि आज आपले 2 सेशन होणार आहे. आज सकाळी आता IPL कॅन्सल होऊन गेलाय, त्यामुळे आता होणार आहे, नंतर 5 ला इव्हिनिंगला होणार आहे. बरोबर आहे. आता तर होतंय, आता हे झाल्यानंतर परत 5 ला इव्हिनिंगला परत एक सेशन आहे. ठीक आहे. 5 मिनिटानंतर मी दुसरी लिंक तुम्हाला शेअर करेल. किती मिनिटानंतर, 5 मिनिटानंतर. तोपर्यंत तुम्ही जे पण तुमचे काम आहे तेवढे सगळे करून या. ठीक आहे.